आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। मी प्रवीण पाटील, मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रल्हाद पंडित पाटील तर उपसभापतीपदी पांडुरंग शिवदास पाटील यांची बिनविरोध निवड। रविवार सुट्टीच्या दिवशी खानापूर ते रावेर दरम्यान डंपरने भरधाव मुरुमची वाहतूक सुरूच। हर जनरेशन की पहली पसंद, स्मार्ट और सुपर स्टाइलिश, 140 किलोमीटर्स की रेंज, फुल डिजिटल डिस्प्ले, मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी, प्रीमियम डिजाइन, आरामदायक सीट, सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात, जीरो मेंटेनेंस। बुक कीजिए अभी सीका SYD, द बिग ई स्कूटर। रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रल्हाद पंडित पाटील तर उपसभापतीपदी पांडुरंग शिवदास पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तत्कालीन सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांच्यावर आलेल्या अविश्वासामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागांवर ही निवड करण्यासाठी बाजार समितीत सहाय्यक निबंधक धर्मराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली। यावेळी सर्व 18 संचालक सभेला उपस्थित होते। तत्कालीन सभापती व उपसभापती विरुद्ध 14 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करीत तो मंजूर केला होता। यामुळे रिक्त झालेल्या या पदांसाठी आज निवडणूक घेण्यात आली। यावेळी सभापती पदासाठी प्रल्हाद पाटील तर उपसभापती पदासाठी पांडुरंग पाटील यांनी प्रत्येकी एक अर्ज भरल्याने अध्यासित निवडणूक निर्णय अधिकारी धर्मराज पाटील यांनी या दोन्ही पदांवरील निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले। यावेळी संचालक प्रल्हाद पाटील, पांडुरंग पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील, मंदार पाटील, राजेंद्र चौधरी, गणेश महाजन, जयेश कुटे, पितांबर पाटील, सिकंदर तडवी, विलास चौधरी, पंकज पाटील, रोहित अग्रवाल, सौ मनीषा पाटील, सौ सविता पाटील, माजी सभापती सचिन पाटील, माजी उपसभापती योगेश पाटील, संचालक योगराज पाटील व सय्यद अजगर हे उपस्थित होते। निवड झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। सचिव कमलेश पाटील यांनी निवडणूक कामी सहकार्य केले। यावेळी नवनियुक्त सभापती उपसभापतींचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी आमदार अरुणदादा पाटील, रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, डॉक्टर केतकी पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, राष्ट्रवादी सेल किसान सेलचे सोपान पाटील, तालुका अध्यक्ष किशोर पाटील, भाजपा विकास महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले। तसेच माजी जिल्हा अध्यक्ष रंजनाताई पाटील यांनीही महिलांसमवेत प्रल्हाद पाटील व उपसभापती पांडुरंग पाटील यांचे पुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रल्हाद पाटील व यांच्यासह मान्यवरांनी काय म्हटले ते आपण पाहूया। आमचे नेते गिरीश भाऊ महाजन, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आमदार साहेब अमोलदादा जावळे, आमदार चंद्रकांत पाटील साहेब, माजी आमदार अरुणदादा पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सिरीजदादा चौधरी, माजी आमदार त्याच्यानंतर सुरेश भाऊ धनके असतील यांचे खूप खूप मी आभार मानतो। त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून जणांना मला संधी दिली। या संधीचं मी सोनं करेल। माझ्या संचालकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्याला कुठेही तळागाळा जाणार नाही। विशेष खास करून नंदू महाजन जास्तीत जास्त आभार असे मानतो की त्यांनी जास्तीत जास्त वेळ देऊन मला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। नवीन सुरुवात आहे। आता जे आहेत प्रयत्न 100% शेतकऱ्यांसाठीच करणार आहेत। जर सोबत आले त्यांना सोबत घेऊन प्रयत्न करू तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा विकास करण्याचे काम करण्यात। सभापती प्रल्हाद पंडित पाटील व उपसभापती पांडुरंग शिवदास पाटील यांची निवड झाली। प्रथमतः मी त्यांना येणाऱ्या कार्यकाळात शेतकऱ्याचे आणि व्यापाऱ्याचे प्रश्न सोडवण्याकरता परमेश्वर त्यांना शक्ती दो, याकरता त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो की हे जे संस्था आहे हे शेतकऱ्याच्या हिताची संस्था आहे। इथं कुठलेही राजकीय पक्षीय राजकारण नसताना शेतकऱ्याचे प्रश्न जास्तीत जास्त कसे सोडवता येतील याकरता सर्वच्या सर्व 18 संचालकांना सोबत घेऊनच आम्ही काम करू आणि येत्या काळात व्यापारी असतील, शेतकरी असतील, हमाल मापाडी असतील, जे जे घटक या कृषी उत्पन्न बाजार समिती जुळले आहे त्यांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही मनापासून करू। भारतीय जनता पक्षाचे प्रल्हाद पाटील या ठिकाणी सभापती झालेले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पांडुरंग पाटील या ठिकाणी महाविकास आघाडीचे उपसभापती झालेले आहे। परंतु आपणा सर्वांना कल्पना आहे की आपल्या रावेर तालुक्याची एक वेगळी संस्कृती या ठिकाणी राहिलेली आहे की निवडणुकीपुरतं राजकारण, त्यानंतर सर्वांनी सोबत येऊन या ठिकाणी काम करायचं आहे आणि सहकार क्षेत्रात जर आपण बघितलं तर सर्वात जर काम करायचं असेल तर पक्षीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी चांगलं काम केलं पाहिजे। आपणा सर्वांना कल्पना आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती ही आपल्या तालुक्यासाठी सर्वात महत्त्वाची समिती आहे, कारण या जगाचा जो पोशिंदा आहे शेतकऱ्यांना खूप मदत करणारी किंवा शेतकऱ्यांसाठीची ही या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून संस्था आहे। या संस्थेचा कारभार या ठिकाणी सुरळीत चालला पाहिजे यासाठी आधीच आम्ही चर्चा करत असताना संचालक मंडळांना काही आम्ही सूचना या ठिकाणी केलेल्या आहे
नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी घेण्यात येतील. अनेक नवीन प्रकल्प असतील किंवा नवीन योजना असतील, शेतकऱ्यांसाठी काही वैयक्तिक लाभाच्या योजना या ठिकाणी आपण देऊ शकतो का, अशा सर्व विचार करून या ठिकाणी पुढच्या काळात काम होईल. अनेक संचालक या ठिकाणी 1-2 संचालक जर सोडला तर अनेक संचालक या ठिकाणी अनुभवी लोक या ठिकाणी आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारी ही मंडळी आहे. या ठिकाणी मी आधीच तुम्हाला सांगितलं की विरोधासाठी विरोध ठीक आहे, परंतु सर्वांना सोबत घेऊन चालायचं या ठिकाणी आम्ही सर्वांनी ठरवलं आहे. आज जे 4 लोक जे त्या विरोधी पक्षाची लोक होती ते सुद्धा मंडळी या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी पुढच्या काळात त्यांनी जर सकारात्मक भूमिका घेतली तर त्यांनाही सोबत घेऊन चालण्याचा या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे. या मार्केट कमिटीमध्ये पक्षीय राजकारणापेक्षा शेतकऱ्याचं हित जोपासण्याचं काम आम्ही केलं. तडबडी न झाल्यामुळे या ठिकाणी या निवडणुकीचा विषय झाला. या ठिकाणी मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्याचे हित 2-3 महत्त्वाचे आहेत. एक तर केळी पिकाच्या संदर्भात खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये साधारण 35,000 ते 40,000 टन केळीचे कोल्ड स्टोरेज होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. एक वेळा 6 असेल, दुसऱ्या वेळेला 36 हा जो भाव आहे हा कमी झाला पाहिजे. केळीचं संरक्षण झालं पाहिजे. व्यापाऱ्यांचे पैसे जे बुडतात शेतकरी ते बुडता कामा नये, तो एक विषय झाला पाहिजे. आणि कुठलेही राजकीय भाग न करताना शेतकऱ्याच्या हिताकरता जे करतील ते करावं हीच या ठिकाणी आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. कारण शेवटी ही संस्था शेतकऱ्याची आहे, शेतकऱ्याचं काम करावं अशी अपेक्षा आहे. येणाऱ्या नवीन मंडळ जे आल्याचं सभापती उपसभापती यांनी शुभेच्छा येतो आणि सर्व संचालक मिळून आपण शेतकऱ्याचं हित अधिक जास्त जोपासाल एवढंच या प्रसंगी सांगतो. आपल्याला शुभेच्छा देतो. घर बांधताय मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या. न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, रावेर. आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक, अंबुजा, ACC, श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, रावेर. नवीन सौदा रोड, रावेर. प्रोप्रायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल. मोबाईल नंबर 98 22 60 89 70 व 83 29 67 44 70. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. धरती पाईपनं आणले पाणी, शेत पिकली सोन्यावानी. भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा. गंज विरोधी, उष्णता विरोधी, टिकाऊ, दणकट, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप. शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप. रावेर शहरातून सुट्टीच्या दिवशी रावेर ते खानापूर दरम्यान मोठ्या प्रमाणात मुरुमची डंपरने भरधाव वाहतूक होत असताना दिसून येत आहे. अगोदरच हा रस्ता निवडता आहे, तरी पण सुमारे 20 ते 25 डंपर अतिच भरधाव वेगाने डंपरने मुरुमची वाहतूक करीत आहेत. मागील आठवड्यातच मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाट फाटा येथे डंपरने मोटरसायकल स्वारांना चिरडल्यामुळे एकाच परिवारातील 3 निष्पाप नागरिकांचा जीव घेतला होता. तसेच याप्रमाणे एक घटना ईदगाव जवळही घडलेली होती. चालक रावेर ब्रह्मपूर रोडवर ओव्हरलोड भरून डंपरने मुरुम वाहतूक करताना दिसून येत आहेत. याबद्दल तहसीलदार बंडू कापसे यांना विचारले असता मी संबंधितांना सांगतो आणि पाहतो असे सांगितले. परंतु ही डंपरने करणारी वाहतूक ही अतिशय धोकादायक असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात डंपरची बिनधास्तपणे वाहतूक सुरू असताना महसूल मधील एकही कर्मचारी किंवा अधिकारी याकडे फिरकूनही पाहत नाही आणि सुट्टीच्या दिवशीच मोठ्या प्रमाणात ही वाहतूक होत असताना दिसून येत आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूलही बुडत आहे. कोणाच्या आशीर्वादाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात सुट्टीच्या दिवशी सुमारे 20-25 डंपरने अतिवेगवानपणे मुरुम वाहतूक सुरू आहे. यामुळे शासनाचे नुकसान होऊन दुसऱ्याचाच फायदा होत आहे का याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता.